योगेशजी मुकनाक, सूरज खताते, आमचे पत्रकार सुदर्शन जाधव आले आहेत, अक्षयदादा कदम, राजेश शिबे, राजेश नाचले, अतुलदादा कदम, सुनीलदादा कदम. खरंच या सर्व मंडळीचे पुन्हा एकदा आभार, कारण भरपूर नाव आहेत. जर कुणाचं जर नाव घ्यायचं झालं असेल तर कृपया कोणीही राग मानू नये. तसेच इथे आपल्याला युट्यूबवर सुद्धा भरपूर लाभलेले आहेत. कोकणी स्वर, कोकणकर सीडी, मी कोकणी सूरज, कोकणी छंद, कोकणकर सूरज, मी कोकणकर अनिल, कोकणी साथ, आमचं कोकण, कोकण प्रेमी दिनेश आणि विलास निनावी या सर्व युट्यूबवर ना शाहीर समीर बबनमेटकर व माझ्या संपूर्ण संचाचा शाहिरी मानवमुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जोनीश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदे मूल चत्वार वाचा गमु पंता अनंत यारा हे भैरवनाथा. बघा माझ्या ग्रामदेवतेला वर्णन करतो. हे भैरवनाथा आम्ही तुझी लेकरे सारी, तुझे रूप पाहण्या आलो तुझ्या मंदिरी, तुझे रूप पाहण्या आलो मंदिरी. काव्य पुष्पांजली अर्पितो मी तुझ्या. तसेच स्तवनाला सुरुवात करण्यापूर्वी पुढेवाले शाहीर यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा पास घेऊन यायचा आहे व माझा सुद्धा पास चेक करायचा आहे. लोकांना आपण एक शेर गाऊया. तसेच श्री प्रदीपदादा गुरव, साईशा गुरव, गौरी गुरव याचकडून शाहीर समीर मेटकर या 500 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांचं मंडळ आभारी आहे. धन्यवाद. म्हणून काय म्हणतो बघा, अरे एक शेर गातो बघा. सध्या आपला मराठी हिंदी भाषांचा सध्या वाद चालू आहे. म्हणून काय म्हणतो बघा, माझे शिवराय नसते तर, बघा विषय बघा, माझे शिवराय नसते तर इतिहास कधी घडलाच नसता. माझे बाबासाहेब आंबेडकर नसते तर या महाराष्ट्रामध्ये बामणाशिवाय कोण शिकलाच नसता. माझे बाबासाहेब आंबेडकर नसते तर या महाराष्ट्रामध्ये बामणाशिवाय कोण शिकलाच नसता. आणि जर का माझे बाळासाहेब ठाकरे नसते तर या मुंबईमध्ये मराठी माणूस कधी टिकलाच नसता. म्हणून काय म्हणतो बघा, आमच्या या चिंचगड गावामध्ये आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर अगदी थाटामाटाने उभं आहे, अगदी आनंदामध्ये उत्साह त्याचा सुद्धा जीर्णोद्धार झालेला आहे. म्हणून माझ्या भैरवाला माझ्या
सवनामधून आलो तर म्हणून म्हणायचं काय बघा, काय सांगू आनंद अहो मावेना हो गगनात, काय सांगू आनंद मावेना ह्या गगनात, मी काय सांगू आनंद मावेना या गगनात, सारे भैरवनाथाचं मंदिर हे झाले चिंच घर गावात,
तुझे सवनात काय सांगू आनंद मावेला या गगनात 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 भैरवनाथाचं मंदिर हे भैरवनाथाचं मंदिर हे झाले कृष्ण घर गावात काय सांगू आनंद मावेला या गगनात काय सांगू आनंद मावेला या गगनात काय सांगू आनंद मावेला या गगनात काय सांगू आनंद अहो मावेला या गगनात ओ श्री गणपती गजानन गाव देवी बोल बजरंग अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी भैरवनाथ केदारनाथ शिवशाहीर विठोबा सचिन संदीप जय हनुमाननाथ म्हणे सिंदगड मेटकरवाडीचा जागे गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद रसिक हो. या सवनासाठी आपले आमदार माननीय संजय रावजी कदम म्हणजे आमचे भाऊ यांच्याकडून 5,000 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. नाटमध्ये त्यांचे आभार आहे. तसेच आमचे बंधू संदीपदादा तानाजी मेटकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं नाटमध्ये आभार आहे. तसेच आमचे भाऊ अंकुशदादा बबन कडू यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे धन्यवाद. अंकुशदादा 500 रुपयाचं बक्षीस आले. तसेच आमचे उमाजी भाऊजी मितीदादा जोशी आणि अक्षयदादा डफळे इथे आले, त्यांना सुद्धा शाहिरी मराठा मुद्रा. तसेच माझा मामा वसंत शिंदे इथे उपस्थित आहे, त्यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे. धन्यवाद सगळ्यांचे. आणि रसिक हो बघा, गण सुरू व्हायच्या आधी सांगतोय बारी ही बारीच होणार. बुवा अगदी माझ्या जवळचे मित्र आहे, पण बुवा रंगमंचावरती आपण मित्र नाही. आपली दोस्ती नाही बुवा, कुस्ती कुस्ती आपली. हा पण बुवा पण चांगला तयारी करून आला असेल. बुवाची माझी मागं घाटकोबाला बारी झाली. बुवाला चांगला पुष्टर ठोस घेऊन आलोय त्या बारीमध्ये. त्याचा वचपा बुवा आज नक्की काढणार. तेव्हापासूनच बुवा ना या समीर बुवाचा अनुभव आलेला आहे. बुवा तुम्ही सुद्धा बारी जोरदारच करा. पण हा रसिक प्रेक्षक 150, 200, 250 तिकिटा घेऊन इकडे आलेला आहे. पण रसिक हो बघा, या वर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे गणाचा विषय मी वेगळा आणलेला आहे. तसेच आता आपले गणपती बाप्पा यावर्षी लवकरच येणार, सगळ्यांना माहितीच आहे. परंतु हा भक्त काय म्हणतो की गणपती बाप्पा
तू अजून लवकर ये. म्हणून काय म्हणायचंय बघा. तुझ्या भेटीची लागली आवड. हे गणपती बाप्पा तुझ्या भेटीची आम्हाला लागली आवड. आगमनाला तुझ्या दिवस राहिले थोड. तुझ्यासाठी नैवेद्याला मोदक करीन गोड. कृपा आशीर्वाद असू दे देवा. माता ठेवतो तुझ्या चरणा पुढं. काय म्हणायचं बघा. अरे भेटण्याची लागली ओढ. लागले ना गणपती बाप्पाला बघायची ओढ. आवाज येऊ द्या. भेटण्याची लागली ओढ. अरे लवकर ये ना बाप्पा थोड. बघा भेटण्याची लागली ओढ. लवकर ये ना बाप्पा थोड. मी विनवणी करतो तुला रे मोरया. विनवणी करतो मी तुला रे मोरया रे. तू दर्शन भक्तांना तू दे मोरया रे. तू दर्शन भक्तांना तू दे रे. भेटण्याची लागली ओढ. लवकर ये ना बाप्पा थोड. भेटण्याची लागली ओढ. लवकर ये ना बाप्पा थोड. विनवणी करतो मी तुला रे मोरया. विनवणी करतो मी तुला रे मोरया रे. दर्शन भक्तांना तू दे मोरया रे. दर्शन भक्तांना तू दे. भेटण्याची लागली ओढ. लवकर ये ना बाप्पा थोड. भेटण्याची लागली ओढ. लवकर ये ना बाप्पा थोड. विनवणी करतो मी तुला रे मोरया. विनवणी करतो मी तुला रे मोरया रे. दर्शन भक्तांना तू दे मोरया रे. दर्शन भक्तांना तू दे.
दुडू धावत बाप्पा येणार तुझी स्वारी मनातल आमच्या जाणून घे रे मोरया मनातल आमच्या जाणून घे रे मोरया रे दर्शन भक्तांना तुझे संगीत मेटकर यांच्याकडून पुण्यात 100 रुपयाचं पारितोषिक आहे नातूला लाभले संतोष एस गुरव ऍडव्होकेट हायकोर्ट यांच्याकडून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आले आहे. तसेच आस्था घोले 500 प्रणोद शिगवण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तसेच अविनाश दादा माळी काय समीर बुवाच्या आव्हानासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे. अंश शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाथ मला त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच ख्यातनाम गायक संगीतकार पंकज दादा कताले यांचं आज गाणं रिलीज झालेलं आहे. साई समर्थ स्टुडिओ या स्टुडिओ तुम्ही नक्की भेट द्या आणि तिथं गाणं आलेलं आहे ते बघा. कारण पंकज दादाचे शब्द आणि राजेदादाचं मिक्सिंग अगदी आमच्या हृदयाला भिडतं दरवर्षी. ते एकदा जाऊन नक्की बघा. साई समर्थ स्टुडिओ या चॅनल वरती बघा. तसेच आमची चित्राबाई इथे आले त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा साईराज पिंपरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विशाल मेटकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले हे नागरिक त्यांचा आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक हो भरपूर वेळ झालेला आहे बरोबर आहे ना. आता स्तवन सुद्धा झालेला आहे आणि गण सुद्धा झालेला आहे. तसेच नारायण मेटकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आता तुम्ही जरा वाईसुसह बसून घ्या खाली. आता जरा बुवा जरा काय गरम करायला पाहिजे का नाही. किती नाचाल तुम्ही पण रसिक हो. आता विषय गवळीचा पण आजचा माझा जो गाणं आहे ना लय प्रेमल आहे. पण त्या गाण्याला शोभल असे
नाच गावलं देणार आहे. पण फक्त वरवर प्रेमाला या कुठं कुठं हाय भाजलेलं बुवा आहेत कुठं कुठं. ए किसना कुठं हाय कुठं तिकडं आलाय का हो किसना माझा नाही आला असल माग. आता बुवानी पण बाहेर काढली नसल वही आणि पेन हो कारण समीर बुवाची गवळण नाही बुवांना माहिती आहे. पण हा काना नुसता चोऱ्या माऱ्या करून आवाज ओके चोऱ्या माऱ्या करून पोट भरायचा आणि मग आम्ही यशोदे माईकडे तक्रार केली तर मग हा लबाड काना बसून बसायचा. मग मला राधेला समजूत घालायला लागायची ह्या कारणाची की बाबा असं रुसू नको फुगू नको म्हणून काय म्हणायचंय जरा एकदा लक्षपूर्व ऐका. म्हणून काय म्हणते बघा समजून घेना भेटण्याला ये मला तू कुंजवना हिंदू नकोस गाणा तू त्या रानावना आणि मी तुझीच राधा तुझ सख्या माझा मन मोहना. म्हणून काय म्हणते बघा ये प्यार तो है एक धोखा इसीलिए मैंने दिल को रोका. गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. लोखंडे बुवा जमल्यास माझ्या गवळणीची कटिंग द्या बुवा तुम्ही नामवंत शाहीर आहात. म्हणून ही राधा त्या कानाला काय सांगते बघा काय झाला सांग माझा रे गुन्हा का रुसलास माझ्यावरती सांगना. ही राधा म्हणते कान्हा काय झाला सांग माझा रे गुन्हा का रुसलास माझ्यावरती सांगना. मी तुझी राधिका तूच माझा मोहना जणली प्रीत तुझ्यावर कान्हा. ओ अरे भेट मला कुंजवना रे मोहना साध माझी तू ऐकना रे मोहना.
जीव आतुर झाला तुझ्यासाठी साधला मी तुझी राधिका तूच माझा मोहना जली प्रीत तुझ्यावर काना हो भेट मला कुंजवना रे मोहना आज माझी तू ऐकला रे मोहना भेट मला कुंजवना मन मोहना आज माझी तू ऐकला रे मोहना भेट मला कुंजवना मन मोहना आज माझी तू ऐकला रे मोहना कुंजवना रे मोहना साध माझी तू ऐकना रे मोहना रसिको बक्षीस आलेलं आहे शाहीर वेदांत जाधव इथे उपस्थित आहेत त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा योगेश मेटकर अस्मिता पारदे यांच्याकडून 600 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे तसेच आकाश मेटकर अनिल शिंदे यांच्याकडून गौरवण्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आले आहे धन्यवाद तसंच संतोष सावंत ऍडव्होकेट यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आले आहे त्यांचा आभार आहे तसेच समीक्षा मेटकर प्रेक्षा बाईकर साई बाईकर अर्णव बाईकर विनांत बाईकर अर्णवी राणी सानवी राणी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुशांत मेटकर आकाश मेटकर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आले आहे नाचण्याला आभार आहे रसिक संदीप दादा कानाजी मेटकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे नाचण्याचा आभार आहे धन्यवाद निहार निलेश मेटकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले बघा रसिक आता शक्तितुल्यामध्ये जे आपण एकमेकाला प्रश्न विचारतो बुवांना मी माझ्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे परंतु या माझ्या रसिकांच्या माहितीसाठी प्रश्न वाचून दाखवतो ऋषी पूर्वजांचा आवडता देव सुख करता दुःख हरता व विघ्न निवारिता आणि 10 बहिणींचा पुत्र व त्या पुत्राचे नाव व 10 बहिणींची नावं सांगा बुवा शिव शंकर पार्वती आणि गणपती सोडून सांगा बुवा जर प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल बुवा तर खोटं बोलू नका बुवा नाहीतर समीर बुवाला आता एवढीच काढली अजून काढणार आहे बुवाची दुसऱ्या बारेमध्ये 1000 बुवा तुमची काढली पण या
रंगमंचाची बुवा खोटा बोलू नका ही विनंती तुम्हाला. धन्यवाद. योगेश मुकुल आणि संदीप बुवा मोरे यांचा जुगलबंदीचा सामना येत्या 6 ऑगस्टला याच रंगमंचावरती आहे. त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी यायचे आहे. तसेच रसिको आमचे आमदार आमचे भाऊ इथे आले आहेत, त्यांच्यावर 2 शब्द झालेच पाहिजेत. बघा, भाऊंबद्दल एका वाक्यात वर्णन करायचं म्हणजे बघा, आम्ही सर्व मुलं मुंबईच्या या जबाबदारी म्हणजे आपली कामाची जबाबदारी असते किंवा शिक्षणाची जबाबदारी असते, या कामानिमित्त आम्ही मुंबईला असतो. पण आमच्या मागे आमच्या म्हाताऱ्या आई वडिलांची काळजी घेणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भाऊ. बरोबर आहे का संदीप दादा? कारण भाऊ ना कधी पण हाक मारा, रात्री 12, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, कधी पण हाक मारा, भाऊ आमच्या सेवेसाठी हजर असतात. म्हणून लोकांचे बुवा थोडासा उशीर होतो पण भाऊसाठी हे कार्य झालंच पाहिजे. जास्त रक्त एकच अंतरात होतो. म्हणून म्हणायचं काय बघा, राजा राणीच्या जोडीला अजय का भल्या मनाचे माणूस हे बघा विषय, भल्या मनाचे माणूस हे संजय भाऊ दिलदार, भल्या मनाचे माणूस हे संजय भाऊ दिलदार, आमच्या हृदयात बसलेत हो, आमच्या हृदयात बसलेत हो, आमचे भाऊ आमदार, आमच्या हृदयात बसलेत हो, आमचे भाऊ आमदार, आमचे भाऊ आमदार, आमच्या हृदयात बसलेत हो, आमचे भाऊ आमदार, माणूस हे, माणूस हे, आमचे भाऊ दिलदार, आमच्या हृदयात बसलेत हो, आमचे भाऊ आमदार, आमच्या हृदयात बसलेत हो, आमचे भाऊ आमदार. सह्याद्री इलेवन यांच्याकडून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आले आहे. कुंदन शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. उपदेश हेसरे, आरती मेटकर, उपदेश हेसरे 500, उपदेश हेसरे 500, आरती मेटकर 200, प्रेम मेटकर 500, अभिजित मेटकर 500. धन्यवाद या सर्वांना. शाहिरी मला मुद्रा बघा. आता संवाद गवळांनी अगदी साधी सोपी गायली, त्यात काय बात नाही. पण बुवा पद सुद्धा साधाच आहे. जर तुम्ही समजून घेतला तर साधा. अशोक मेटकर यांच्याकडून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आहे. जर तुम्ही पद समजून घेतलात ना तर साधा बुवा, नाहीतर बुवा तुम्ही तुमच्या पदकाने बारी करता. मग माझ्या हातात दुसरी बारी आहे बुवा. अशी सोलपटावून काढीन ना. आमच्या चिचगर गावामध्ये मोरसरचा कातल आहे, आणि दादा आहे ना, त्या कातला बुवाची सालपडा सुकट टाकायची. बघा शेर काय म्हणतोय बघा, त्याला काय डायरेक्ट सुरुवात करतो बघा. सोन्याची सर या लोखंडाला येणार नाही. बुवाचं नाव लोखंड आहे म्हणून बोलत नाही. सोन्याचा भाव लय मोठा झाला माहितीये ना.
लोखंडाची सर या लोखंडाला येणार नाही आणि कितीही घासला तरी या लोखंडाचा गंज जाणार नाही किती केलेस प्रयत्न तरी माझी बरोबरी करू शकणार नाही आणि या सभारणात बुवा आज मी माग सरणार नाही बघा अहो रात्री या अंतीची जेव्हा घंटी मी वाजवली बघा बुवा विषय बघा समजून घ्या पटल तुम्हाला किती सांगू बुवा तुला प्रेमाने प्रेमा सांगितलं बघा बघा आज ऐकून घे तू गप्प गुमान वाटेला गेलास माझ्या जर बुवा वाटेला गेलास अरे तर माझ्या जर बुवा तुला चेचून टाकीन ऐकू दे पुन्हा तुला चेचून टाकीन अरे असा कसा तू नितीन आता बुवाचं नाव नितीन आहे नितीन पण बुवा तुम्हाला बोलत नाही आता नीती म्हणजे कशी ह्या आमच्या रवंची नीती ह्या आमच्या आजयची नीती माझी नीती तशी सगळ्यांची नीती वेगळी असते का नाही तसा बुवा विषय आहे नाहीतर इथे येऊन तुम्ही बोला बुवा मला बोला बुवा मला बोला बुवा तसं काय बोलत नाही बघा अरे किती सांगू बुवा तुला प्रेमाने आज ऐकून घे तू गप्प गुमाने अरे वाटेला गेलास अरे माझ्या जर बुवा तुला चेतून टाकीन तुला चेतून टाकीन असा कसा तू नितीन असा कसा तू नितीन कालपलास बाईच्या भीतीन असा कसा तू नितीन कालपलास बाईच्या भीतीन रसिक हो मी माझी पहिली फेरी इथं समाप्त करतो पण कुणी घरात जायचं नाही दुसऱ्या वारीला अजून एक मजा आहे आता बुवा वारी करतील ना त्यावरती मी दुसरी वारी करणार पण बुवांना एक शब्द देतो तुम्हाला बुवांना आज चांगलं सोडपट होणार माझी पहिली फेरी इथं समाप्त करतोय आणि बुवांना त्यांच्या पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देतोय धन्यवाद 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 तसेच संगीताला